सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र स्टेट परीक्षा आणि नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा चॅप्टर हायर एज्युकेशन याच्यामध्ये येणार आहे टेक्निकल एज्युकेशन. टेक्निकल एज्युकेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये एक संस्था आहे NBA नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन. हे जे संस्था आहे हे संस्था काय करतात, 1994 रोजी ह्या संस्थाची स्थापना झालेली आहे न्यू दिल्ली येथे. AICTE ऍक्ट याच्या अंतर्गत सेक्शन 4 याच्या अंतर्गत ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्था काय करतात तर टेक्निकल एज्युकेशनचे जेवढे इन्स्टिट्यूशन्स आहे, टेक्निकल एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूशन्स, त्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये टीचिंगचा क्वालिटी, ऍक्टिव्हिटीचा क्वालिटी, तिथला कोर्स वर्क, तिथला सब्जेक्ट, तिथं ज्ञान किती विद्यार्थ्यांना मिळतो, किती आउटकम आहे, किती विद्यार्थी क्वालिफाईड झालेले, किती विद्यार्थ्यांना नोकरी लागले, किती विद्यार्थ्यांचं पोझिशन काय आहे, हे चेकिंग करून त्या संस्थेला एक मान्यता दिला जातो, एक क्रेडिट दिला जातो, एक गुणांकन दिला जातो, मूल्यांकन केलं जातो. अशा या मूल्यांकन संस्थेला नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन असे म्हणतात. 1994 रोजी हे स्थापन झालेले आहे, नवी दिल्ली येथे आहे. या संस्था चेकिंग करत नाही. UGC नॅक कमिटीचा वेगळा आहे. UGCचा अंतर्गत जे नॅक कमिटी आहे ते नॅक कमिटी काय करतात, दोन्ही फिजिकल इक्विपमेंट आणि सॉफ्ट दोन्ही विद्यार्थ्यांचं क्वालिटी, संस्थाचं क्वालिटी, इन्फ्रास्ट्रक्चर तिथं चेकिंग केलं जातं UGCच्या नॅक कमिटीमध्ये. इथं NBA मध्ये नाही. इथं इन्स्टिट्यूशन चेक होत नाही. इन्स्टिट्यूशन्स मध्ये चालवणारे सब्जेक्ट्स, कोर्स वर्क आणि प्रोग्राम्स चेकिंग करून त्यांना क्रेडिट दिले जातो. इथं डिप्लोमा टू PG कोर्सेसचं चेकिंग केलं जातो. इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, फार्मसी, आर्किटेक्चर चेकिंग केलं जातो. हे ह्या विभागाच्या अंतर्गत ओनली प्रोग्राम्स अँड कोर्सेस आर चेकिंग अँड गिव्हिंग द क्रेडिट, नॉट इन्स्टिट्यूट चेकिंग. प्लीज एवढंच लक्षात ठेवा. आणि अनेक वेळा ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले. NBAचं फुल फॉर्म, त्याचा स्थापन कोणत्या वर्षी स्थापन झाले, कुठे स्थापन झाले, त्यांचं काय फंक्शन आहे, नॅक आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे, हे केवळ प्रोग्राम्स आणि कोर्सेस चेकिंग केलं जातो. इन्स्टिट्यूशन्स चेकिंग केले जात नाही NBA मध्ये. इंडिया रँकिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क 2015 मध्ये ही स्थापन झालेली आहे. देशातील प्रत्येक विद्यापीठ, कॉलेज, टेक्नॉलॉजी, टेक्निकल, इंजिनिअर सगळं कॉलेजेसचा चेकिंग करून 16 विभागात नंबर दिला जातो. आता ह्या वर्षी 2024 गेल्या वर्षी IIT मद्रास हे पहिला क्रमांक आला होता. आपला पुणे विद्यापीठ जो आहे ना, हे पुणे विद्यापीठ तिसरा स्टेट फंडिंग युनिव्हर्सिटीमध्ये तिसरा रँक मिळाले होते, देशात तिसरा रँक. TDM टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट मिशन 1993 रोजी स्थापन झालं. इम्प्रिंट म्हणून एक योजना आहे, ही टेक्निकल एज्युकेशन फील्डमध्ये ही योजना राबवली जातात. त्याचा फुल फॉर्म आहे इम्पॅक्टिंग रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी. आणि 2015 मध्ये ही सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर पुढील योजना आहे UA उच्चतर आविष्कार योजना. आविष्कार म्हणजे इनोव्हेशन. हे टेक्निकल जे काही इंजिनिअरिंग, टेक्निकल एज्युकेशन मध्ये नवीन नवीन काहीतरी इनोव्हेशन करा आणि त्याचा फायदा त्या फील्डमध्ये काम करणारे लोकांना म्हणजे आणि त्या फॅक्टरीला, त्या उद्योग समूहाला व्हायला पाहिजे, ह्या उद्देशाने. इथे 100% अनुदानमध्ये 50% अनुदान केंद्र सरकार, 25% अनुदान त्या फील्डमध्ये संस्था आणि 25% अनुदान तिथला जो उद्योग समूह आहे, कोणत्या उद्योग समूह संबंध करतो त्याने 25% खर्च करतात. IIT मद्रास हे चालवलं जातो. हे काय टक्केवारी तुम्हाला विचारत नाही. त्याचं दुसरं नाव काय आहे, SERB सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड 2015 मध्ये. एवढे डिटेलमध्ये जात नाही, फक्त त्याचा फुल फॉर्म ते विचारतात. ओके, थँक्यू, नमस्कार.
धन्यवाद.